ओ भाई नहीं भाई पीछे आ जाओ भाई, अपन भी पीछे आ जाओ थोड़ा सा। घ्या सर महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन महामंडळ, महाकेशर आंबा बागायतदार संघ तसेच मँगो ग्रोवर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान आंबा मिलेट महोत्सव 2025चे उद्घाटन माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे यांच्या शुभ हस्ते, माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट, माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय महामहिम राज्यपाल महोदय, माननीय आमदार महोदयांचं या ठिकाणी आगमन होते। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन आहे। शुगर फ्री माननीय पालकमंत्री महोदय परम आदरणीय आमदार संजयजी शिरसाट साहेब यांचंही व्यासपीठाकडे आगमन होतं। सर्व मान्यवर मी विनंती करेन या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती आमदार महोदय या सर्वांना की कृपया छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं ना, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा सुरुवात होण्याचे संकेत प्रदान करावे। आदरणीय नाना, आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय आमदार महोदय, आदरणीय सभापती महोदय, उपसभापती महोदय, जय भवानी, जय भवानी। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून या ठिकाणी प्रतिमा पूजन महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते। समोरचं त्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की कुठे दीपप्रज्वलन करून आजचा हा सोहळा सुरुवात झाल्याचे संकेत या ठिकाणी प्रदान करावे। माजी महापौर आदरणीय नंदकुमारजी घोडगे साहेब, माजी महापौर आदरणीय भगवानजी घोडगे साहेब, माजी महापौर आदरणीय विकासजी जोळ साहेब यांनाही विनंती होती पेपर व्यवस्थित करावा। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय रामदास शेळके यांनाही विनंती होती पेपर व्यवस्थित करावे। आदरणीय सगळ्यांचे होते यांनी एक सुभेदाराची नियुक्ती केली आणि उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुभा त्यांच्या हवाली केला। जी कल्पना होती, कारण नानांना नियोजन क्षमतेचा महामेरू म्हटलं जातं आणि अगदी तेच कार्य डॉक्टर राधाकिशनजी पठारे यांनी पूर्ण केलेलं
मी विनंती करतो राधाकिशनजी पठारे यांना की त्यांनी यावं आणि आपण या नानांचं स्वागत करावं. स्वागतामध्ये टाळ्या अत्यंत महत्वाच्या असतात बरं. यानंतर मी विनंती करेन आदरणीय पृथ्वीराज पवार यांना विनंती आहे. यानंतर माजी महापौर नंदकुमारजी भोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय शिवबाबा शेळके यांना विनंती करेन टाटा हात जास्त बोलू. यानंतर मी विनंती करेन माजी महापौर भगवान गुरवाडे साहेबांचं स्वागत आदरणीय गणेशजी दोघेंटे यांनी करावं. ते आपले सगळ्याचे मार्गदर्शक तथा राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय नाना या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिरसाट साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या फुलंब्री मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय अनुराधाताई चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे महापौर माजी महापौर दोघांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय. तिघांचं या ठिकाणी उपस्थित असलेले विभागीय सहनिबंधक सन्माननीय जरे साहेब, सन्माननीय पृथ्वीराज भाऊ पवार, सन्माननीय नंदूभाऊ काळे, सन्माननीय रामूकाका शेळके, सन्माननीय मतेनाना बळे मामा, सन्माननीय आजीनाथ भाऊ धामणे, भाऊसाहेब भाऊ काळे, माननीय सर्जेराव मेटे, आत्मारामजी पळसकर, आमचे पिंपरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी सांगोलपाये, लाडसावंगी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ, सन्माननीय सर्व व्यासपीठ पत्रकार बंधू आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व स्टॉलवाले सर्व शेतकरी, या ठिकाणी मी सगळ्यांचं बाजार समितीच्या वतीनं शब्द संमेलनाने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. अनेकांचा या ठिकाणी सत्काराच्या पात्र असलेले व्यक्ती सुद्धा या ठिकाणी वेळेअभावी, कारण पावसाचं थोडं वातावरण आहे, वेळेअभावी या ठिकाणी आपण सत्कार आटोपता घेतला. खरं तर सालाबादाप्रमाणे आपण 2015 पासून या ठिकाणी आंबा महोत्सव सुरू केलेला आहे आणि एकही वर्ष खंड पडू दिला नाही. खरं तर आपण या ठिकाणी आंबा महोत्सव 13 मेच्या अगोदर मागणी केली पणन मंडळाला, परंतु त्यांचे कोकणात पुणे आणि नाशिक इकडचं झाल्याशिवाय तुम्हाला ते शेतकरी देता येणार नाही, वेळ देता येणार नाही, म्हणून आपल्याला थोडा लेट झाला. आणि यावर्षी पावसाळा थोडा लवकर सुरू झाला रोहिण्याच्याही अगोदर. प्रथम सर्व मान्यवराचं या ठिकाणी आपला वेळ, अमूल्यमय वेळ त्यांनी या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाला लोकार्पणासाठी या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाची शोभा वाढली, शेतकऱ्याचाही उत्साह वाढला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. मंजुरी मिळती, टेंडर होतंय, वर्क ऑर्डर होती, कधी कधी बांधकाम परवानगी महापालिकेकडून लवकर न मिळाल्यामुळं अनेक वेळेस इथले यशस्वी वाढतात, रेट वाढतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी बाजार समितीला अधिकचा भूर्दंड त्या ठिकाणी द्यावा लागतं. पिसादी रोड कॉम्प्लेक्सचंही काम या ठिकाणी चालू होत आहे, तेही काम 2020 पर्यंत चालू राहिलं, नंतर 3 वर्ष बंद राहिले. त्या कामालाही साहेब 6-7 कोटी रुपये जास्तीचा खर्च आपल्याला लागला की दर वाढल्यामुळं. म्हणून आपण वेळेच्या आत जर काम झालं तर आपले पैसे वाचते, कामही चांगलं होतंय. म्हणून मी या ठिकाणी पाऊस चालू आहे, जास्त बोलायची वेळ नाही, बोलण्यासारखं खूप आहे. सगळ्याचं मी पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय. आजच्या या पेट्रोल पंप आणि मिलेट उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या इथे आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके राजस्थानचे
महामहिम राज्यपाल आदरणीय नाना, तर या जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री मान्य संजयजी शिरसाट साहेब, या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य राधाकिशन बापू पठाडे, त्यांचे सर्व सहकारी संचालक, माजी महापौर आदरणीय बापूसाहेबजी घडामोडे, नंदकुमारजी घोडेले, उपस्थित असलेले रामबाबा शेळके आणि पावसाअभावी सर्वांचीच नावं न घेता बापूंचे सर्व सहकारी, सर्व संचालक आणि उपस्थित असलेले माझे सर्वच शेतकरी बंधू, सर्व कर्मचारी, आज आपलं सगळ्यांचंच एक सौभाग्य आहे की आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मान्य नानांची उपस्थिती इथे लाभली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या आंबा महोत्सवाची आणि मिलेट उत्सवाची सुरुवात झाली आणि आपल्याला नानांना आणि पालकमंत्री साहेबांना ऐकायचं आहे आणि पाऊस येत आहे, त्यामुळे मी थोडक्यात 2 शब्दात आपल्याला मत मांडणार आहे. आंबा महोत्सव तसेच पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित आमच्या सर्वांचे नेते आदरणीय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊजी भागडे साहेब, आमदार अनुराधा चव्हाण मॅडम, नंदू पठाडे, त्यांचे सर्व सहकारी, पावसाची सुरुवात सुरू झालेली आहे. माझ्या इथेही पाऊस पडायला लागलेला आहे. नंदू पठाडेने आम्हाला आंबा महोत्सवाला बोलवलं आहे. आंबा महोत्सव म्हणजे आंबा खाऊन काहीतरी गोड बोलावं, परंतु नंदूच एवढा कडू बोलला, काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं त्यांनी इथं कथन केलं. राधाकिशन पठाडे, नंदू पठाडे, नंदू काळे, दूध महासंघाचे. खरं तर ही मार्केट कमिटी सगळ्यात श्रीमंत आहे आणि तुम्ही पाहिलं तर सर्व संचालक सुद्धा श्रीमंत आहे. म्हणून या श्रीमंताच्या लाईफ मध्ये मी कधीच येत नाही. या मार्केट कमिटीमध्ये काय काम चालू आहे, कसं चालू आहे याचा कधी आपण अंदाज घेत नाही. फक्त एक विश्वास असतो की नाना ज्याच्याकडे लक्ष देतात ते काम चांगलं असेल असा आमचा समज आहे. मला आठवतं, तुम्हाला माहित नसेल, आम्ही नगरसेवक होतो आणि त्यांच्या पक्षाचा एक नगरसेविका होती. तिने देवगिरी नागरी बँकेतून कर्ज घेतलं होतं. तर नानाने काय करावं, पक्षाची आहे म्हणून सोडली नाही, तर तिच्या घरावर सुद्धा जप्ती आणली होती. आणि जेव्हा तिच्या घरावर जप्ती आणली तर माझ्यावर सुद्धा देवगिरी नागरीचं कर्ज होतं. मी पटकन भरून टाकलं, म्हणलं दुसरी जप्ती आपल्याकडे नको यायला. आणि जेव्हा एक शिस्त लावायचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला त्या कमिटीचा चांगल्या प्रकारे व्याप वाढतो. पठाडे, तुम्ही सर्व अडचणी सांगितल्या, या अडचणी नेहमी असतात, येतात. मूळ जर प्लॅनिंग केलं तर कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. टेंडर काढायचं, वर्क ऑर्डर द्यायची, नंतर बांधकाम परमिशन मागायची, हे सगळं उलटं गाडं चालतं. तुम्हाला आता टॅक्स मध्ये माफी पाहिजे होती, तुम्हाला जे काही व्याज लावला होता कॉर्पोरेशनने, आम्ही सर्वांनी कमिशनरला सांगितलं. परंतु आता त्याचे राहिलेले पैसे भरले की नाही मला माहित नाही. तेही पैसे पटकन भरून टाका. एकदा चांगलं काम करायला सुरुवात केली तर लोकांचा विश्वास प्राप्त होतो. जास्त वेळ बोलणार नाही, पावसाची रिमझिम सुरू आहे. फक्त एक सांगेन, आंबा महोत्सव उशिरा इथं सुरू झालेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर आपल्याकडे आलेला आहे. आता ही जबाबदारी तुम्ही ते चेअरमन म्हणून तुमचे आहे. कधी तुमच्याकडे काही मागितलं नाही, 2-4 आंब्याच्या पेट्या माझ्याकडे जरूर पाठवा. एवढा तर अधिकार माझा बनतो का नाही. मला बाकीच्या भानगडीत आंबा महोत्सवासाठी
आणि बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानचे राज्यपाल माननीय सन्माननीय बागडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि याला प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिक्षकसाहेब आमदार सन्माननीय अनुराग चव्हाण सन्माननीय या ठिकाणी खासदार मुंडेसाहेब सगळीच मान्यवर या ठिकाणी आयोजित केलेली होती. सन्माननीय मंत्री साहेब सन्माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री दानवेसाहेब सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. पण काही वेळाअभावी काहीच या ठिकाणी शक्य झालं नाही. परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नानाचं जे योगदान आहे आणि बाजार समितीवर नानाचं विशेष प्रेम आहे की नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी बाजार समितीला अडचणी सोडवण्यासाठी समर्पित भावनेतून या ठिकाणी काम केलेलं आहे. या मतदारसंघात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि सगळ्या मान्यवरांनी आपल्यासह या ठिकाणी वेळ दिला. मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात स्वतः विकता यावा ग्राहकाशी संवाद साधून आणि आपल्या आपल्या फळाची चव त्याच्यामध्ये केसर जरी असला परंतु त्याची चवसुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर त्याची अवलंबून असते. म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळावा. शेतकऱ्याला बी या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत त्यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल विक्री आंबा विक्री या ठिकाणी ग्राहकाला मिळतो आणि या आंबे